शिक्षकांनी राजकारणापेक्षा विद्यार्थी घडवण्यावर भर द्यावा, आमदार राजू खरे यांचं प्रतिपादन. मोहोळ तालुक्यातील 19 आदर्श शिक्षकांचा वडवळ इथं दिमागदार गौरव सोहळा संपन्न. मोहोळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं सन 2025-26चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी 30 मार्च रोजी वडवळ येथील श्री नागनाथ सांस्कृतिक भवनात अत्यंत उत्साहात पार पडला. दिमागदार सोहळा आणि सन्मान कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला आमदार राजू खरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनानं झाली. या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी अविचल महाडिक यांच्या हस्ते आमदार राजू खरे यांचा शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील 19 उत्कृष्ट शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून सन्मानित करण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू खरे होते. व्यासपीठावर मोहोळचे सभापती असलम चौधरी, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, उपसभापती सौ उल्काताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, गटनेते संजू खिलारे यासह अनेक मान्यवर, शिक्षण संघटनेचे पदाधिकारी आणि केंद्र प्रमुख उपस्थित होते. आमदारांचं मार्गदर्शन करताना आमदार खरे पुढे म्हणाले, पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. गुणवत्तेच्या जोरावर मोहोळ तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी झटलं पाहिजे. या सोहळ्याचे नटकं नियोजन केल्याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचं कौतुकही केलं. शिक्षकांनी आपलं संपूर्ण लक्ष विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर केंद्रित करावं. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणं नव्हे तर मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावं. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःला अपडेट करावं आणि विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे द्यावेत, जेणेकरून ग्रामीण भागातील मुलं मागे पडणार नाही. शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. शिक्षकांनी शाळेच्या आवारात राजकारणापेक्षा आपला विद्यार्थी महाराष्ट्रभर कसा चमकेल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आजच्या ज्या 19 शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळाला त्यांचा आदर्श घेऊन इतर शिक्षकांनी आपले विद्यार्थी घडवावेत असं प्रतिपादन आमदार राजू खरे यांनी केलं. तालुक्यातील शाळांच्या भौतिक सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, आमदार राजू खरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात आश्वासनीय त्यांनी यावेळी दिलं. अशी कधी मी पत्रही दिलं नाही, कारण शिक्षण हे अत्यंत पवित्र काम आहे. या शिक्षणामध्ये आर पाटलांसारखा ग्रामीण भागातला माणूस जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि आबा विधिमंडळात आमदार झाले, मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले. आबा ज्या वेळेला गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते त्यावेळेला आबाची मुलगा हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होता, रोहित पाटील. आणि नशीब असं आहे सचिन जाधव साहेब की रोहित पाटील आणि मी दोघंही विधिमंडळामध्ये आज आमदार म्हणून काम करतो. मी रोहितला विचारलं की रोहित शिक्षण कुठं झालं, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. म्हटलं आबांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेवरती प्रेम करणारं हे आर पाटील साहेबांचं कुटुंब होतं. म्हणजे शिक्षकांनाही माझी विनंती आहे की आपली मुलं पुण्याला, मुंबईला, सोलापूरला इंग्लिश मिडियममध्ये न ठेवता आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ठेवली पाहिजे. आपलीच मुलं जर बाहेरच्या खाजगी शाळेमध्ये शिकायला लागली तर मग आपण कुणाकडनं अपेक्षा करायच्या की शिक्षणाचा पट वाढला पाहिजे. आता मग आमचे संजू खिलारे बोलले की पापरीच्या शाळेला चांगल्या पद्धतीचं आज 1 नंबरचं काम ही पापरीची शाळा करत. संजू खिलारे तुम्हाला माहिती नाही म्हणून मी सांगतो, ते सौदागर खडके माझ्याकडे 10-15 वेळेला आले की भाऊ आपल्याला निधी कमी पडतोय. आणि त्याच्यानंतर मी 2 वेळेला जिल्हा परिषदेच्या शिव श्री जंगम यांना भेटून मी आमदार झाल्यानंतर दुसरं कधी काम त्यांना सांगितलं. म्हणलं पापरीच्या शाळेला निधीमध्ये वाढ करा. आणि गेल्या निवडणुकीच्या अगोदर पापरीमध्ये जो निधी द्यायचा होता त्याच्यामध्ये त्याने वाढ केली. आपण सगळ्यांनी म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून हे शिक्षणासाठी जर पडले
तर शिक्षण खूप चांगलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, संत गाडगे बाबा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, देशाला घटना देऊन गेले. आज त्या घटनेवरती देश उभा आहे. पण बाबासाहेबांचं मुंबईत फक्त एक घर आहे, राजगृह, जिथं ते राहायचे. त्यांनी कधीही बेहिशेबी मालमत्ता स्वतःच्या नावावर केली नाही. सचिनजी एक घर जर मुंबईत सोडलं त्यांचं, तर बाबासाहेब आंबेडकरांची या देशामध्ये कुठेही प्रॉपर्टी नाही. परंतु बाबासाहेबांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज उभं केलं, जे आज विकिटेशनच्या समोर, हुतात्मा सापाच्या समोर सिद्धार्थ कॉलेज आहे. वडाळ्यामध्ये एक मोठं वसतिगृह बाबासाहेबांनी उभा केलं. महाडमध्ये, कोकणामध्ये एक मोठं हायस्कूल आणि वसतिगृह उभा केलं. आज औरंगाबादसारख्या शहरामध्ये मिलिंद महाविद्यालय, अत्यंत मोठं असं महाविद्यालय उभा केलं. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षणासाठी प्रचंड अशी मेहनत घेतली आणि जाताना या संस्था उभा करून गेले, जिथं तुम्ही आणि आम्ही आज शिकतोय. म्हणून सचिन जाधव, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही माझे मित्र आहात. 19च्या निवडणुकीत, 24च्या निवडणुकीसाठी तुम्ही माझ्यासाठी जीवाचं रान केलं. आपल्या कारखान्याला CSR फंड आहे, त्यातला थोडा CSR फंड हा या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शाळेला जर दिला आपण, तर खऱ्या अर्थानं अजून शाळेचं मी तर आणतोय. मी या पुरस्काराच्या निमित्तानं आज जाहीर केलेलं आहे की अविचल वाणींनी मला यादी द्यायची. त्यांनी दिलेल्या यादीतल्या जवळजवळ मॅक्झिमम जास्तीत जास्त निधी हा या मोहोळ तालुक्यातल्या शाळेसाठी साधारणतः 1 किंवा 2 महिन्याच्या आत त्याची ऑर्डर मिळाली आणि त्या शाळेचे कामं चालू होते. सरकार प्रयत्न करेल, लोकप्रतिनिधी करेल, पण आपण कारखान्याचे चेअरमन आहात, त्यामुळे आपल्याकडे CSR फंड असतो. आपण जर ठरवलं की या तालुक्यामधल्या 104 गावाचा हा मोहोळ तालुका आहे, एक 10 जरी शाळेला 10 लाख रुपये आपण दिले द्यायचं ठरवलं, तर जकरा कारखाना निश्चितपणानं हा निधी देऊ शकतो, असं मला, आपण मित्र माझे जीवाभावाचे असल्यामुळं माझा विश्वास आहे. कारण तो निधी सामाजिक कामावरती खर्च होतो, प्रत्येक कारखान्याला द्यावा लागतो. आता हल्लीचे साखर कारखाने देत नाही, ते शेतकऱ्याला काटा मारायचं काम करतात, ते कधी देणार आहे. पण तुम्ही खूप सुसंस्कृत कारखानदार आहात, आमचे मित्र आहात. एक सर्वसामान्य माणूस आज या मोहोळ तालुक्यामध्ये चक्रायासारखा कारखाना उभा केला, हे मोठं काम आहे. आज दक्षिण मोहोळमध्ये, आज आपल्या तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये खऱ्या अर्थानं विकासाची गंगा ही सचिन जाधव साहेब आपण आणली. असंच आपण निधी 1 कोटी रुपये जरी या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी या आपल्या ग्रामीण भागातल्या दिल्या, तर खऱ्या अर्थानं हा विकास 100% होणार आहे. आणि आपण दिला तर दुसरे काही या तालुक्यातले कारखानदार 1 कोटी नाही, तर तुमच्या लागताचं 50 लाख रुपये तरी 5 शाळेला 10 लाखाप्रमाणे देतील अशी खात्री मला निश्चितपणानं आहे. बांधवांनो, जे पुरस्कार आपल्याला आज मिळत आहेत, मला अस्लम चौधरींनी सांगितले की एक निकषाप्रमाणे हे पुरस्कार आम्ही देतोय. त्यांचे निकष काय आहेत हे अस्लम चौधरींनी सांगितलं नाही, शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही. पण जे बी पुरस्कार ज्या आमच्या विजेच्या शिक्षकांना आज मिळणार आहे, त्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या वेळेला या सभागृहामध्ये जे उर्वरित शिक्षक आहेत, ज्यांना पुरस्कार मिळाला नाही, त्यांना सुद्धा पुरस्कार मिळावा असं नागनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शिक्षकांना जाता जाता एक मोलाचा सल्ला देतो की आपण शिक्षणाकडे ज्यादा लक्ष द्या, राजकारणाकडे ज्यादा लक्ष देऊ नका.
कारण राजकारणामध्ये जर आपण लक्ष दिलं तर शिक्षणापासून ही मुलं दुर्लक्षित होते. फार मोठ्या मायेनं शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गावखेड्यातल्या आमच्या माणसांनी आपली मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकायला ठेवलेली आहे. त्याने फार मोठे स्वप्न बघितलेले की आमची मुलं पुढं जावी. तुम्ही जर तुमची गुणवत्ता खऱ्या अर्थानं सांभाळली तर ही मुलं ही उद्या देशाची भावी पिढी आहे. या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती कुठं असेल तर जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी आपली मुलं आहेत. हेच उद्या उज्ज्वल देशाचं भवितव्य घडवणारी मुलं आहेत. म्हणून मी शिक्षकांना खास करून मी हा सल्ला देतो आपल्याला की आपण राजकारणापासून लांब राहावा. काही शिक्षक पत्रकारितेकडून वळालेले आहेत. आता आपल्या शिक्षकांनी पत्रकारितेकडे वळून चालणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार निश्चितपणानं चांगलं काम करत आहे. आपण शिक्षक आहात. पत्रकारिता न करता आपण शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं समाज सुधारल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून एकदा या मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून जे विजय आपले जे पुरस्कार आज जाहीर होणार आहे त्या सर्व शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो. या तालुक्यामध्ये कुठलीही तुमची अडचण असेल तर निश्चितपणानं मला सांगा. मी या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्या अडचणी सोडवणूक करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करेन. हा शब्द मी आपल्याला देतो. आपण मला इथं बोलवलं, माझ्या हस्ते हा पुरस्कार होतोय हे मी स्वतःचं भाग्य समजतो. कारण आज या तालुक्याचा आमदार झाल्यानंतर ना शिक्षकांना पुरस्कार सारखा एक पवित्र काम माझ्यासारख्या एका टांगेवाल्याच्या मुलाच्या हस्ते होतोय. हा खऱ्या अर्थानं माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. आणि म्हणून सर्व शिक्षकांचं विजयी पुरस्कार जे मिळतात सर्व पुरस्कारांचं आणि आमच्या उपस्थित या सभागृहामध्ये असणाऱ्या शिक्षकांचं, उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकारांचं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचं, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.